सर्व मान्यवर, अजूनही आजूबाजूला जे उपस्थित सर्व खेळाडू क्रीडा रसिक आहेत सर्वांना विनंती, आपण कृपया पॅव्हेलियनकडे यायचं आहे. नितेशजी पालांडे आपण सर्वांना घेऊन बक्षीस समारंभाच्या स्थळी यायचं आहे. वरच्या डगआउटला जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा विनंती, आपण कृपया पॅव्हेलियनकडे या. मैदानाकडे जे खेळाडू अजूनही गप्पा मारतायत, वैभवजी उतेकर, आपण खूप सहकार्य केलं, आपण सुद्धा सगळ्यांना घेऊन इथे यायचंय. गेले 2 दिवस अतिशय रंगतदार अशा स्पर्धा पार पडल्यात. पंधरगावचं आराध्य दैवत श्री महालिंग चरणी, तसेच ग्रामदेवता श्री झोलाई माता यांच्या कृपा आशीर्वादाने आपण गेले 2 दिवस इथं क्रीडा स्पर्धा भरवल्या होत्या. त्या स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. फेडरेशन अंतर्गत या स्पर्धा आपण गेले कित्येक वर्ष आपण भरवतोय. या स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध व्हाव्यात, काटेकोर त्याची अंमलबजावणी कायद्याची व्हावी, त्या दृष्टिकोनातून फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिलीपजी उतेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच मी आवर्जून उल्लेख करीन की ज्या संस्थेला सचिव हे पद जर योग्य लाभलं तिथे तर ती संस्था अतिशय मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करते. फेडरेशनचे माझे आवडते असे सचिव अविनाशजी चव्हाण यांचासुद्धा मी उल्लेख करीन आणि त्यांचे सहकारी, सगळ्यांचीच नावं घेत नाही. अतिशय गेली 3 वर्ष काटेकोर असं काम करतायत. नवीन नियमावली बनवताना काही चुकतं ते पुन्हा दुरुस्त करून पुन्हा मैदानाकडे येतं आहे आणि त्याचाच परिणाम, एकही वाद न होता ही स्पर्धा निखळ अशी या वातावरणात पार पडली. याचं संपूर्ण श्रेय मी फेडरेशनला देईन. माझे अध्यक्ष दिलीपजी उतेकर, त्यांचे सहकारी आत्ताचे अध्यक्ष महेशजी भाबदी, त्यांचे सहकारी संतोषजी पालांडे सुद्धा अतिशय त्यांचा बहुमूल्य वेळ गेले 2 दिवस आम्हाला दिला आहे. या सर्वांच्या प्रति मी मंडळाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतिशय सुंदर अशा शब्दात समालोचन गेले 2 दिवस चाललं होतं. ते समालोचक श्री सूरज कदम, अमर सकपाळ आणि रोहित उतेकर यांचा सुद्धा सन्मान करणं आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतो. कारण स्पर्धा अतिशय देखणी रुबाबदार झाली, त्याचं बरंचसं श्रेय सुद्धा ह्या 2-3 समालोचकांना जातं. सूरज कदम, अमर सकपाळ, रोहित उतेकर मंडळाचे पदाधिकारी, सर्वांना विनंती, आपण लगेचच त्यांचा सन्मान करायचा आहे. मंडळाच्या सर्व पदाधिकारी सभासदांना विनंती आहे, आपण मागे राहू नका. इथं प्रत्येकाला आपण सन्मान करण्याची संधी देणार आहे, परंतु कृपया आपण ज्येष्ठ खेळाडू सचिनजी, आपण माझे अध्यक्ष आहात, आपण सुद्धा यायचं आहे, सर्वांना सन्मानित करायचं आहे. कृपया कोणी मागे राहू नये. अमरजी सकपाळ, खरोखर सुंदर असं समालोचन होतं आपलं, खूप मजा आली आपल्याला या सामन्याचा आनंद लुटताना. रोहितजी उतेकर, आपण सुद्धा अतिशय सुंदर असं सहकार्य केलं, आपला सुद्धा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. या सामन्याचं जरी हा 15 गावामध्ये स्पर्धा धामणं नेते होत असली तरी जगभरातून प्रेक्षक अतिशय आनंद लुटतात आणि ती लुटण्याची संधी यूट्यूब श्री अजित उतेकर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जगभर पोहोचवतो. अतिशय सुंदर असं त्यांच्याकडं नियोजन आहे. प्रत्येक गोष्टीला इंटरनॅशनल ज्या पद्धतीनं रिव्ह्यू मागतात तो रिव्ह्यूसुद्धा देण्याचं अतिशय त्यांच्याकडे चांगलं जे नियोजन आहे, त्यांच्याकडे सामुग्री आहे, त्यांचंसुद्धा मंडळ आम्ही सत्कार करून अतिशय सुंदर असं यूट्यूबच्या माध्यमातून अजितजी उतेकर मंडळाकडून सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मंडप व्यवस्था असेल, डीजे व्यवस्था असेल, विराजी चांदे आपल्या
योगदानामुळे सुद्धा ही स्पर्धा अतिशय देखणी पार पडली. आपला सुद्धा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. विराज चांदे. मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद आपण पुढे या. थोडासा गेली काही दिवस इथं प्रश्न विचारला जात होता की मानाची स्पर्धा ही धामण्यांची 26 जानेवारीला होते, यावर्षी 1 महिना अधिक का? तर त्याचं उत्तर असं आहे, 2 महिन्यापूर्वी फेडरेशनच्या माध्यमातून एक बैठक पार पडली आणि फेडरेशननी एक स्वप्न पाहिलं आहे की गेली 2 वर्ष शहरामध्ये स्पर्धा पार पडते. प्रथमच त्यांना ग्रामीण भागामध्ये स्पर्धा करायची आहे आणि याचा जो निधी संकलित होणार आहे त्यांनी काही उद्दिष्ट ठेवलेले आहेत, ते मी स्वतः जाहीर करणं चुकीचं होईल. आणि ती सर्व निधी मालिंगाच्या चरणी अर्पण करण्याचा त्यांनी संकल्प सोडला आणि त्या भूमिकेचं कौतुक आणि स्वागत म्हणून जय मालिंग क्रीडा मंडळ धामणेने सुद्धा मनाचा मोठेपणा केला आणि 1 महिना स्पर्धा आपली मागे घेतली आणि 26 जानेवारीची स्पर्धा याच ठिकाणी 26 जानेवारीला होणार आहे, हे आत्ताच मी इथं जाहीर करतो. त्याच वेळेला यस स्पर्धा निर्विवाद व्हाव्यात, कोणताही वाद होऊ नये, त्यासाठी जसं इतर गोष्टींची आवश्यकता असते तशीच पंचांची सुद्धा गरज असते. आणि फेडरेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिलं जर कोणतं मोठं काम केलं गेलं असेल तर वाद का होतात, तर पंचांच्या निर्णयामुळं. तिथं पंच पहिले चांगले घडवले गेले, त्यांना नियमावली शिकवली आणि त्याच्यामुळे एकही वाद न होता ही स्पर्धा इथं यशस्वीरित्या पार पडते. बरेचशा पंचांनी आम्हाला सहकार्य केलं फेडरेशनच्या माध्यमातून, त्या सर्वांचे मी इथे शब्दसुमनाने आभार मानतो. आणि त्याचं प्रातिनिधिक एक वैभव उतेकर आणि अक्षय चांदे या 2 पंचांचा आम्ही इथं आभार मानतोय. वैभव उतेकर आणि अक्षय चांदे, इतरही पंचांची बहुमूल्य अशी आम्हाला मदत झालेलीच आहे, परंतु वेळेअभावी आम्ही या 2 पंचांचं इथं आम्ही ऋण व्यक्त करतोय. ज्येष्ठ सहकारी आमचे खेळाडू विजयजी जंगम यांच्या हस्ते अक्षयजी चांदे, ठीक आहे, त्यांच्या वतीने कोणीतरी स्वीकारा. अक्षयजी चांदे यांच्या वतीनं रघु सुर्वे हे सत्कार स्वीकारतील. स्पर्धा म्हटली की हार जीत ही होतेच. सगळ्यात जास्त जो प्रयत्न करतो तो नेहमी जिंकत असतो, परंतु या दरम्यान शिस्तबद्ध म्हणून एक बक्षीस आपण ठेवलं होतं, 12 कॅप, आणि हे पारितोषिक आलंय श्री तुकाराम गंगाराम हाबदी यांच्याकडून आणि त्याचे मानकरी ठरतायत उपालेवाडी संघ. 12 कॅप आणि रोख 1000 रुपये हे पारितोषिक माजी सैनिक दीपकराव पालांडे आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्या मार्फत दिलं जाईल. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची निवड झाली आणि मला आनंद होईल, मी ज्यांच्याबरोबर खेळलो असे माझ्या बरोबरीचे खेळाडू चांदेवाडीचे
एक ज्येष्ठ खेळाडू नितीनजी चांदे, राजकारणात नितीनजी मोरे, राजकारणात सुद्धा त्यांचा अतिशय मोठा दबदबा आहे. भाजपचा मोठा एक तालुका अध्यक्ष या नात्याचं मोठं पद त्यांच्याकडे आहे असे नितीनजी मोरे, आणि त्यांना स्मार्ट वॉच दिलं जाणार आहे. आणि हे पारितोषिक आलंय हरिभक्त पारायण श्रीकांत बाजीराव पालांडे यांच्याकडून. मी त्यांना सुद्धा विनंती करीन आणि मंडळाचे पदाधिकारी आपण नितीनजींना गौरवायचे. यानंतर या स्पर्धेतलं या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची निवड झाली आणि त्यांना जे पारितोषिक दिलं जाणार आहे, कसं आहे, चषक आता हल्ली घरातच राहतात, बऱ्याच ठिकाणी ठेवण्यासुद्धा जागा नसते, म्हणून वापरण्याजोगी काही वस्तू देता येईल का, ह्या मंडळाने यावर्षीच विचार केला. आणि बऱ्याच जणांना शूजची सुद्धा गरज आहे. आता फेडरेशनच्या नियमानुसार उत्कृष्ट गोलंदाजाला शूज दिला जाणार आहे आणि तो बक्षीस आलंय किशोर काशीराम निकम यांच्याकडून. त्यांचे चिरंजीव इथं उपस्थित आहेत, ते आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी. आपण उत्कृष्ट गोलंदाज निवड झाले ओमकार उतेकर, वावे जांभूळवाडी संघाचा ओमकार उतेकर. ठीक आहे. या स्पर्धा आपण गेले 2 दिवस पाहतोय. 15 गावातील मातब्बर असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या सगळ्यांवरती मात करत दुर्दैवानं अंतिम फेरीत खेळण्याचं स्वप्न पूर्ण जरी झालं नसेल तरी उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय तो वैभव आदावडे. 28 बॉलमध्ये 45 धावा ठोकल्यात आणि त्यांना बॅट म्हणून बक्षीस दिलं जाणार आहे. आणि हे पारितोषिक आलंय कीर्ती मेडिकलचे मालक श्री संजय गुलाबराव देसाई सर यांच्याकडून. आणि त्यांना पारितोषिक विशाल चांदे, पंधरगाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाईल आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी. खरोखर अतिशय सुंदर अशी आपण फलंदाजी करताय. भविष्यात अशीच खेळ आपल्या हातून घडो. यानंतर या स्पर्धेत गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल अथवा क्षेत्ररक्षण असेल, त्यासाठी एक विशेष बक्षीस असतं मालिकावीर म्हणून. आणि यावेळेला मालिकावीर म्हणून मंडळाने ठरवलंय कूलर भेट द्यायचे. हा कूलर ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री मच्छिंद्रनाथ मांजरेकर यांच्याकडून आलेला आहे आणि हे पारितोषिक दिलं जाणार आहे माजी सैनिक सकाराम पाडेकर यांच्या हस्ते. आणि या कूलरचा मानकरी ठरतोय मुसाड चांदेवाडी संघाचा मदन चांदे. हे पारितोषिक देताना एक विशेष अशी गोष्ट मी नमूद करेन. हा कूलर चांदे ज्या वेळेला इथं मंडळात आणला गेला त्यावेळी या 2 बंधूंनी सांगितलं होता एक तर मी नेईन नाही तर माझा भाऊ नेईल. एवढा कॉन्फिडन्स या मदन चांदेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. खूप खूप अभिनंदन मदन चांदे.
जर आता साईडला आहे. सर्वांना विनंती आहे, मंडळाचे पदाधिकारी थोडंसं आपण आतल्या बाजूला यायचं आहे. सुरुवातीची आपण प्राथमिक स्वरूपाची पारितोषिक दिलेत, परंतु गेली मंडळ 2 दिवस स्पर्धा आपण भरवल्या असल्या तरी 1 महिना आपल्याला ही तयारी करावी लागते, अथक परिश्रम घ्यावे लागतात आणि त्याचंच कुठंतरी प्रत्येकाला इच्छा असते नोंद व्हावी म्हणून. आणि ही नोंद होण्यासाठी काही मान्यवर आपल्या इथं आलेले आहेत. मी प्रथम विनंती करीन फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिलीप सर, आपण कृपया आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो, प्रथमतः गणरायाला वंदन करतो. 15 गावाचा मानबिंदू महालिंगाच्या चरणी नतमस्तक होतो, झोलाई मातेच्या चरणी नतमस्तक होतो. 15 गावातील सर्व देवी देवतांना साष्टांग दंडवत आणि आलेले सर्व वरिष्ठ यांना अभिवादन करतो. तसेच सर्व खेळाडूंना कौतुक करतो त्यांचं. आणि अबोव ऑल जय महालिंग धामणन या स्पर्धेचे आयोजक त्यांचं गोड कौतुक करतो. खूप जबरदस्त अशी कामगिरी तुमची, ह्या वातावरणाला शोभेशी अशी कामगिरी, जबरदस्त अशी कामगिरी करताना थंडावा ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही बघतोय, त्याच्या आधीसुद्धा आमचे फेडरेशनचे उपाध्यक्ष चांदे यांच्यामार्फत सगळ्या गोष्टी आम्हाला टिप्स मिळत होत्या, माहिती मिळत होती. आणि नक्कीच सगळ्यांनी प्रशंसा केलेलं हे मैदान, आणि नक्कीच ह्या मैदानावर पुन्हा एकदा 24, 25 आणि 26 जानेवारीला आपला 15 गाव चषक होणार आहे. त्यामुळे एक त्या चषकाची एक रिमेक सुद्धा बघायला मिळाली. आणि हॅलो 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 थंडी आहे, माईक गारटला वाटतो. तर नक्कीच सगळ्यांचं गोड कौतुक करेन, विजेत्या संघांचं, पार्टिसिपेट संघांचं. आणि नक्कीच आम्हाला वैयक्तिक सुद्धा आनंद वाटेल. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण अध्यक्षांचं तो अधिकार आहे फेडरेशनतर्फे चांगल्या गोष्टी संबोधित करणार. जे रोपटं आपण लावलंय सगळ्यांनी मिळून 7 वर्ष चालू आहे, आणि त्या रोपट्याला अशा पद्धतीने आपण जपणूक करतोय, त्याचं पालन पोषण करतोय, आणि एक खूप चांगली हिरवळ त्याची निर्माण होते. यातच मला वैयक्तिकरित्या आनंद आहे. हा सपोर्ट तुमचा सगळ्यांचा पुढच्या 50 वर्षावर राहील हीच अपेक्षा. आणि पुन्हा एकदा जय महालिंग आयोजक, तुमच्या प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक तुमच्या मेंबरचं गोड कौतुक करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दिलीप सर, आपण खरोखर एक चांगली घडी आम्हाला घालून दिलेत, आणि ती घडी इथून पुढे आम्ही तशीच आबाधित राहू. यानंतर फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी माबदी यांना मी विनंती करतो. हॅलो, श्री महालिंगाला आणि आई झोलाई मातेला या ठिकाणी वंदन करून आज ही स्पर्धा खऱ्या अर्थाने म्हणजे ज्या महालिंगाच्या नावाखाली हे मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या अंतर्गत ही जी स्पर्धा झाली, ही स्पर्धा खरोखरच आज अतिशय देखणी अशी स्पर्धा झाली. हे काय सांगण्याला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. पण हे का होतं, या सगळ्या गोष्टी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावे लागतात, खूप वेळ द्यावा लागतो. आणि क्रिकेट ही जी संकल्पनाच आहे, ही संकल्पना गेल्या 6 वर्षापासून फेडरेशनच्या अंतर्गत राबवतोय. तिला आता आपण एक वेगळं स्वरूप देतोय. आणि हे स्वरूप असंच असतं की जसं 11 जण एकत्र आल्यानंतरच टीम बनते, आणि प्रत्येकाला मग कोणाला बॉलिंग टाकावी लागते, कोणाला बॅटिंग करावी लागते, कोणाला फिल्डिंग करावी लागते, कोणाला किपिंग करावी लागते, आणि 12वा पण खेळाडूवरून लक्ष ठेवावा लागतो. तर अशा पद्धतीचं हे सगळं जे टीम वर्क आहे, हे टीम वर्क आपल्याला आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये पण शिकणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच क्रिकेटचा सुद्धा फक्त खेळासाठी वापर न करता आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा एक टीम म्हणून याचा जर चांगला वापर केला तर एखादं चांगलं संघटन तयार होऊन ते सामाजिक कार्याला येऊ शकतं. मला आठवते की गेल्याच वर्षी याच स्पर्धेवरून काही गोष्टी झालेल्या, याच मंदिराच्या रिलेटेड. परंतु आज मला या गोष्टीचं मात्र फार समाधान आहे की हे सगळे विषय मिटून
आपण इतक्या गोडी गुलाबीने आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे 4 पावलं मागे जायला पाहिजे तिथे 4 पावलं मागे जायलाच पाहिजे. आणि ते 4 पावलं आपण याच्यासाठी मागे गेलो कारण आपल्याला 40 पावलं पुढे मोठी झेप घ्यायची आहे. आणि म्हणूनच मी सर्वप्रथम जय महालिंगचं या ठिकाणी अभिनंदन करतो की जी तुमची मानाच्या ज्या तारखा आहेत 23, 24, 25 आणि 26 तारखेच्या ह्या तुम्ही तारखा या तुम्ही आम्हाला फेडरेशनला एका शब्दावरती उपलब्ध करून दिलात. आणि म्हणूनच की गेल्या वेळेची जी म्हणजे काय म्हणतात की जी झालेली त्रुटी होती ती आम्हाला डबल या वेळेला संधी तुम्हाला भेटेल. म्हणजे या मैदानावरती जिथे गेल्या वेळेला एक स्पर्धा होणार की नाही असं वाटत होतं त्या मैदानामध्ये यावेळेला आपण 2 स्पर्धा करून दाखवू. या स्पर्धा म्हणजे हे नुसतं स्पर्धा नसतील तर हे 15 गावचं एक स्वरूप या ठिकाणी आपण या स्पर्धेला देऊ की इथे 40 संघ येणार आहेत. मुंबईवरून आम्ही 100 कार्यकर्ते फक्त इथे स्पेशली या इव्हेंटसाठी आपण सगळेजण येतोय. आम्ही लोक सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो सहकार्य कोणाचा असेल तर ते जय महालिंगचा असेल. आणि मला माहीत आहे की वैभवजी असतील सगळी टीम असेल तर या सर्वांनी या ठिकाणी तो दिलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की गेल्या काही वर्षापर्यंत प्रत्येक मंडळाच्या स्पर्धा या मंडळाच्या असायच्या. आता या स्पर्धा मंडळाच्या राहिलेल्या नाही आहेत, या आता सर्वांच्या झालेल्या आहेत, फेडरेशनच्या झालेल्या आहेत. आज आम्ही सुद्धा या ठिकाणी इथं थांबण्याचं कारण आहे की जबाबदारी आहे. कारण एखादं मंडळ ज्यावेळेला एवढे मेहनत घेतं एवढा खर्च करतं त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागू नये याची जबाबदारी ही फक्त एका मंडळाची नसते, एका आयोजकाची नसते, ही संपूर्ण 15 गावची असते. तर त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी वागताना बोलताना करताना कुठल्याही पद्धतीमध्ये आपलं ॲक्ट करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज त्या ठिकाणी तुम्ही ज्याला प्रश्न विचारताय उद्या त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा उभं राहावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे आपले जी पंच असतील आपले जेही कोणी या मैदानामध्ये जे काम करणारे लोक असतील या लोकांना रिस्पेक्ट देणं त्यांचा आदर करणं हे तुमचं काम आहे. चुका सगळ्यांकडनं होतात, चुका आमच्याकडून पण झाल्या असतील पण आम्ही त्या सुधारल्या, आम्ही त्या पुढे जाऊ आणि भविष्यामध्ये या संपूर्णपणे चुका या शून्य करू हे आम्ही या फेडरेशनच्या वतीनं घेतणारं एक नवीन पाऊल आहे. बरेच वेळेला असे लोक बोलत होते की फक्त मुलं खेळतात. यावर्षी आम्ही कमिटीने विचार केला की नुसतं खेळायचं नाही याच्यातून काहीतरी काम पण करायचं. म्हणून 24, 25, 26 तारखेला जी आपण स्पर्धा घेणार आहेत ही स्पर्धा संपूर्णपणे हाऊसफुल स्पर्धा आहे. म्हणजे याच्यामध्ये 23 आणि 24 तारखेला आपण आरोग्य शिबिर या 15 गावातील सर्व नागरिकांसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर या दोन्ही दिवसामध्ये म्हणजे आता आम्ही तरुण मुलं ना, आता तरुण मुलांनी आधार कोणाला द्यायला पाहिजे तर जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना द्यायला पाहिजे. म्हणून या 15 गावातील जे कोणी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी येतील स्पर्धेला या प्रत्येक या ज्येष्ठ व्यक्तीला आम्ही आधार काठी देऊन आणि त्यांचा शाल सन्मान देऊन आम्हाला त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यासाठी मी या फेडरेशनच्या व्यासपीठावरून आवाहन करतो की जास्तीत जास्त या ठिकाणी लोक इथपर्यंत सर्वांना देखील या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. आणि पण हॅलो आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण एखादी ज्यावेळेला काम करतो स्पर्धा घेतो त्याचं काहीतरी उद्दिष्ट असायला पाहिजे. मगाशी दिलीप सरांनी सांगितलं. दिलीप सर आता आपली जी फेडरेशन याच्यामध्ये 23 पदाधिकारी आहेत, ते 23 अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बोललात काय आणि मी बोललात काय याच्यामध्ये काय वेगळा विषय नाही आहे. जे कोण आहोत ते आपण सगळे एकच आहोत. तरीसुद्धा मी सांगतो की या स्पर्धेचं उद्दिष्ट हे आहे की या स्पर्धेमधून मिळणारा 100% प्रॉफिट आम्ही महालिंगाच्या चरणी अर्पण करणार आहोत. आणि या महालिंगाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित करतोय. आणि टेंटेटिव्हली आम्ही एक किमान 11 लाख रुपयाचं तरी टार्गेट म्हणजे मी जाहीर करतो की किमान 11 लाख रुपयाचं तरी टार्गेट आम्ही घेऊन चाललोय की जे या महालिंगाच्या मंदिरासाठी द्यायचं आहे. आणि आपल्याला मित्रांनो फक्त 1 महिना राहिलेला आहे. प्रत्येकाने या ठिकाणी सहकार्य करायचं. आणि जशी ही स्पर्धा आपण करतोय तर आता आपण एक 30 दिवसाचं पुढचं टार्गेट घेऊया आणि याच्यामध्ये याच मैदानावरती याच ठिकाणी पुन्हा जाहीर करताना मला अभिनंदन आणि चांगलं वाटेल. आणि मला वाटतं या 15 गावच्या प्रत्येक जनतेला समाधानकारक वाटेल की आमची मुलं फक्त खेळत नाहीत तर आमची मुलं आता सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासाठी सुद्धा पुढे आलेली आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी येण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. वैभवजी आणि तुमच्या टीमचं अगदी मनापासून कौतुक आणि हॅट्स ऑफ की तुम्ही अक्षरशः म्हणजे फार चांगली मेहनत घेतलीत आणि ही स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवली. मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेमध्ये विजेत्या मुसाड चांदेवाडी संघ, उपविजेते आपले चिंचाडवाडी आणि त्याचबरोबर आपले उपालेवाडी आणि वगलाचा माल या जांभूळवाडी वगळ्याचा माल यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत. मी थोडं जास्त बोललो त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. धन्यवाद महेशजी. खेळ काय देतं तर खेळ भरपूर देतं याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. उद्दिष्ट तर भरपूर ठेवलेत अध्यक्षांनी. मी मंडळाकडून शब्द देतो प्रत्येक चांगल्या उद्दिष्टाला जय मालिंग
तुमच्या पुढे एक पाऊल असेल या ठिकाणी मी शब्द देतो. वेळ तर खूप झाला आहे. मी गावच्या वतीनं या गावचे माजी सरपंच म्हणून ज्यांनी नाव गाजवलं असे विष्णूजी कदम यांना मी विनंती करतो, आपण गावच्या वतीनं एक प्रतिनिधिक म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो. श्री मालिंगांजे आणि झोलाई चरणी नतमस्तक होऊन हॅलो. राजाराम मास्तर क्रीडानगरीमध्ये आपण हजर झालात. जय मालिंग क्रीडा मंडळ धामणन ज्याने गेली 25-50 वर्षाचे काम चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते जे आज आपल्याला जे रूप बघायला भेटलं तर फळे या लागलेले आहेत. मी क्रिकेट फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांची कमिटी, त्यांचे पदाधिकारी, 15 गावचे मान्यवर, सगळे उपस्थित खेळाडू, विजयी संघ मुसाड चांदेवाडी, त्याचबरोबर आपले आलेले वाव्याचा संघ विजयी, आणि मला वाटतं हे दोनच संघ विजयी नाही, ज्या ज्या संघाने आपली तर नोंदणी केली त्या सगळ्यांचं आपण विजय झालात. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला चित्राताई चव्हाण भाजपच्या जिल्हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या हजर झाल्या होत्या आणि आता निरोप समारोहाला हजर राहिले आहेत. त्या भारावून गेल्या आणि पुन्हा आमच्याकडे त्यांनी आगमन केलं आहे की माझ्या मातृभूमीमध्ये माहेरमध्ये हा एवढा मोठा सोहळा साजरा होतो आहे, मला आलं पाहिजे. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे महालिंग हे माझं आहे, जय मालिंग क्रीडा मंडळ माझं आहे. ह्या जय मालिंग क्रीडा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिकेत मापदी, त्यांची टीम, आणि त्याचबरोबर यावर्षी फेडरेशनची नवीन टीम जी आली ते उमेशजी मापदी आपण अध्यक्ष आणि तुमची टीम, हा शर्करा योग आहे. गेल्या वर्षी या मैदानात आम्ही नाराज झालो. वैभव चार्टरमध्ये आम्ही रोजच बोलतो बसतो. आम्ही त्यांना अगदी खालच्या स्तराला बोललो की तुम्ही बांधलेला मंडप का सोडलात. फेडरेशनसाठी जे नियम असतील त्याचा विचार करायला पाहिजे. दिलीप सरांशी सुद्धा आमची शब्दिक काही बोलाचाली झाली, पण तुम्ही दाखवून दिलं फेडरेशननी की आम्ही जे काही चुकलो ते बरोबर करून दाखवू. त्याची नियमावली केलीत आणि पुन्हा या विभागातील 41 संघ एकत्र आणून आज मला वाटतं तुमच्या पाठीशी खेळाडूंचं रजिस्ट्रेशन 150 मुलांचं बल उभं केलं, 1500 मुलांचं बल उभं केलं. मी जरा एक शून्य कमी पडलो, पण शून्याच्या मागे आकडे वाढले तर किंमत वाढत राहील. आपली किंमत तशीच वाढत राहो ही मालिकाची अपेक्षा करतो. जास्त वेळ झाला आहे पण तू बोलल्याशिवाय राहत नाही. जे आपण 15 ग्रामीण संघाचा मी सरचिटणीस या नात्याने आपण माझ्याशी चर्चा केलीत. तुम्ही जो 23, 24, 25 तारखेला जो कार्यक्रम घेणार आहात त्यासाठी मी माझं तुम्हाला 15 ग्रामीण संघाच्या वतीने पाठबळ राहील. आणि वैभवजींनी शब्द दिले, अनिकेतनी शब्द दिले की आम्ही ह्या कार्यक्रमासाठी कुठेही तुमचा शब्द पडून देणार नाही. कालच अनिकेत मापदी या संघाचे अध्यक्ष यांनी गावच्या बैठकीत सांगितलं आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे. तेच अध्यक्ष वैभवजी उद्या गावाकडे मागतील. तुम्हाला जे उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी गावची जी मालमत्ता आहे त्यासाठी तुम्हाला तिथं जागा, तुमच्या सुखसोयी यासाठी त्यांच्या वतीने तुम्हाला नक्कीच आमच्या गजांचे तिथं अप्पा नसले, प्रमोदजी सकपाल नसले, दत्ता मापदे असतील, जयराम हुतेकर असतील, आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही तुमच्याबरोबर पाठीशी राहू आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवा अशी विनंती करतो. मी बोललो आणि या जे संघ इथं विजयी झालेत आणि मला वाटतं जास्त कौतुकाची दाब आमच्या नितेश मोरेवर पडली आणि मला वाटतं 4 गोलांना घेतला पण बॉल सोडला नाही. माणसाने काम करताना चिकाटी सोडायची नाही आणि ध्येय गाठल्याशिवाय राहायचं नाही. माझी स्वभाव आहे, त्याला तू आज मिळता जुलता आलात, मी तुला लाख लाख धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलं गेलं आणि ते टी शर्ट सौभाग्यवती चित्राताई चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला उपाध्यक्षा यांच्याकडून दिलं गेलं. विशेष म्हणजे त्यांचं हे माहेर आणि त्या प्रेमापोटी उद्घाटनात त्या स्वतः हजर होत्या आणि आता वेळात वेळ काढून त्यांनी बक्षीस समारंभाला सुद्धा हजेरी लावले. मी त्यांना विनंती करीन आम्हाला थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन करावं. हॅलो.
जय महालिंग क्रीडा मंडळ आणि ह्याच्यासाठी 2 दिवस खरोखर इतके उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ह्या मंडळाला. आणि 15 गावचं फेडरेशन आताच आपले माजी सरपंच आमचे विष्णूजी कदम साहेब हे सुद्धा आत्ता तुम्हाला सर्व मार्गदर्शन केलं. सर्वच मान्यवर 15 गावातले इथे उपस्थित आहेत. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत महाबदी आणि सर्वच टीम त्यांची 50 मुलांची टीम. हे ऐकून आधी मला बरं वाटलं की संघटनेत आपली ही एकी असल्यानंतर ही संघटना इतकी मजबूत होऊन सर्व वयाने ज्येष्ठ हे सुद्धा इथे आता इतकी रात्र झाली तरीसुद्धा बक्षीस समारंभासाठी उपस्थित आहेत की मुलांनी चांगलं काम करावं. आणि ही क्रीडा ह्याचसाठी असते, आपल्या मुलांनी संघटित राहून 15 गावामध्ये जर तुम्ही फेडरेशन केलं असाल तर खूप कौतुक आहे की मुलांचा आत्ताचा हा बघत असाल बदल की सोशल मीडियावर जास्ती मुलं असतात, मोबाईलवरती असतात. पण 15 गावामध्ये मुलं मोबाईलपेक्षा तुमच्या आमच्या घरात आणि सुखदुःखात सामील असतात. अजून हवंय काय की ह्या 15 गावाच्या अगदी मी म्हणेन संस्कार की हे आपल्या आईवडिलांचे संस्कार घेऊन आपली मुलं पावलावर पावलं त्याच्यापेक्षा पुढे जात आहेत. आणि ह्या महालिंग धरतीत की खरोखर झोलाई माता ह्या मुलांच्या कृपेने आज देवीच्या कृपेने आपल्या मुलांना दळबळ. आत्ताच बघा वैभवजी पालांडे, मी कौतुक करेन, मुकुंद वैभव आणि सर्वच मुलंही अगदी मला वाटतं अनिकेत महाबदी नवीनच ह्या मंडळाचे अध्यक्ष झाले आणि एक रूपाने एक दिलाने काम करतायत. आज तुम्ही बघत असाल कुठलाही जातीभेद न करता आज आमच्या ह्या गावचे माजी सरपंचसुद्धा वाघमारे तुम्ही बघत असाल की कुठलाही जातीभेद ह्या 15 गावामध्ये नाही. हे एक कौतुक. आत्तासुद्धा मला यायला वेळ नव्हता, घरात एवढं मोठी म्हणजे जवळजवळ 15 माणसं तिथं POPचं काम करतायत तरीसुद्धा मुलांनी म्हणाले ताई 2 मिनटं ये. आमचा नितीन दादासुद्धा इथे उपस्थित आहे की ताई 2 मिनटं ये. पण ह्या 2 मिनटासाठी मी आले नाही, पण माझ्या मुलांसाठी की खरंच की माझे छोटे छोटे भाव असतील, माझ्या इथले सर्व 15 गावातली ही फेडरेशन करणारी माणसं असतील की ह्यांना कौतुकाची थाप म्हणण्यापेक्षा ह्यांना मोठे आशीर्वाद देऊन आज अजून पुढे कसे व्हाल. आज ह्यासाठी ग्राउंडसुद्धा लागणार आहे, कारण हे ग्राउंड आज मुलांनी ह्या अगदी मला वाटते गवत बिवत बघून काल जाळलेलं होतं. मला पण वाईट वाटलं की हे एक वर्ष निघत जातं, पण मुलांना 15 गावात ग्राउंडसुद्धा हवं आहे. आणि ह्याच्या माध्यमातून नितीनदादा तुम्ही हे सर्वच जण की हा सुद्धा प्रस्ताव तयार करा. जिथे चांगली सरकारी कुठे जागा असेल त्याच्यात मुलांना नक्कीच ग्राउंड हवं आहे. मी आता येत होते त्याच वेळेला मी दर्शनला म्हटलं की मुलांना ज्या ज्या सुखसुविधा हव्यात त्या वरच्या लेवलनी वेगवेगळे असेच फाउंडेशन असतात आणि ते मदत करतात. आणि हेच एकमेकांचे मदतीचे हात घेऊन आपलं मंडळ कसं मोठं होईल, फेडरेशन कसं मोठं होईल ह्याच्यासाठी तुमची ही बहीण, मला मागाशीच वैभव बोलला की चित्राताई इथे आली, पण मी आले म्हणजे ह्या एक वेगवेगळ्या तुमच्या माध्यमातून तुमचं कसं चांगलं होईल हाच उद्देश ठेवून मी इथपर्यंत आले. तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम मला दिलं त्याबद्दल धन्यवाद मानते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपण दिलेल्या सूचना इथं सर्व मान्यवर आहेतच. कुठेतरी मैदान व्हावं हे एक स्वप्न नक्कीच आमचंसुद्धा आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने महालिंगाच्या आशीर्वादाने ते सुद्धा पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. यानंतर पुन्हा एकदा बक्षीस समारंभाकडे वळताना अजूनही कुणाला स्वतःहून जर काय मार्गदर्शनपर बोलायचं असेल तर मंडळाकडून विनंती आहे. धन्यवाद. आपण आता लगेचच बक्षीस समारंभाकडे वळूया. चतुर्थ क्रमांकाचं रोख पारितोषिक आहे 5115 आणि ते श्री ओमकार रमेशराव सुर्वे मुसाडपेठ उर्फ बाबूशेठ, ज्यांचं वास्तव्य मुसाडपेठ असेल परंतु जास्तीत जास्त वेळ ते आमच्या मंडळात असतात. आमच्या अतिशय लाडकाचं मित्रत्वाचं नातं आहे आणि त्या प्रेमापोटीच त्यांच्याकडून हे 5115 रुपये आलेत. आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक श्री नितेश सुभाषराव पालांडे यांच्याकडून मंडळाला देणगी रूपात प्राप्त झालं आहे. या पारितोषिकाचे मानकरी ठरलेत वावे जांभूळवाडी संघ आणि हे पारितोषिक ओमकार सुर्वे, अशोकराव पालांडे मानकरी, संजयभाई पालांडे
या गावचे सरपंच राजू वाघमारे व मंडळाचे सर्व पदाधिकारी नितेशजी पालांडे या सर्वांच्या हस्ते त्यांना प्रदान केलं जाईल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख 5115 व आकर्षक चषक. आणि या पारितोषिकाचे मानकरी आहेत वावे जांभूळवाडी संघ. यानंतर बक्षीस क्रमांक येतो तृतीय पारितोषिक रोख 7117 रोख 7117 रुपये. आणि हे पारितोषिक आलंय या तालुक्याचे माजी उपसभापती श्री संतोषजी कृष्णा उतेकर गाव साखर यांच्याकडून आलंय. आणि या तृतीय क्रमांकाचा चषक आलाय श्री समीर रमेश महाबदी यांच्याकडून. आणि या पारितोषिकाचे मानकरी ठरतायत राधाकृष्ण वगळाचा माळ. हे पारितोषिक संतोष पालांडे पाली, संतोषजी पालांडे पाली, दाजीराव पालांडे, जगन्नाथजी मेस्त्री आणि श्री दीपकराव पालांडे यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. सर्व मान्यवरांना विनंती आपण कृपया हे पारितोषिक द्यायचं आहे. या दरम्यान वैभव आदावडे आणि रोशन उतेकर आपलं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे जे चित्राताईने सगळ्यांसाठी दिलं होतं ते आपण त्यांच्याच दर्शन चव्हाण आणि श्याम पालांडे यांच्या हस्ते ते दिलं जाईल. वैभव आदावडे, रोशन उतेकर. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तत्पूर्वी दोन्ही जे विजेते संघ आहेत, मुसाड चांदेवाडी हा प्रथम क्रमांक इथं पटकावला आहे आणि द्वितीय क्रमांक आहे वावे चिंचाटवाडी. या दोन्ही संघातील कर्णधार अथवा प्रतिनिधींना विनंती आपण कृपया इथं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. चांदेवाडी संघाकडून रोहितजी उतेकर प्रथम बोलत आहेत, त्यानंतर आमचे सहकारी रवींद्रजी बोलतील. धन्यवाद वैभव दादा. सर्वप्रथम मी आई झोलाई मातेच्या चरणी श्री महालिंगाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी बोलायचं म्हणजे आज आमचे मोठे बंधू रुपेशजी चांदे या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या बिहाफमध्ये कदाचित मी बोलतो आहे. या स्पर्धेमध्ये विजयी झालेले आमचे सर्व 4 संघ आहेत. मुसाड चांदेवाडी, आमचा त्यानंतर वगळमाल आणि पाली उपलेवाडी, माफ करा वावे जांभूवाडी, या 4ही संघाचे त्याचप्रमाणे सहभागी सर्व संघांचे मी माझ्या टीमच्या वतीने हार्दिक कौतुक आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण का आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात म्हणून ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती संपन्न झाली असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मित्रांनो, खेळ आणि जी
जिंकणं आणि हरणं हे एक नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण यातून काय शिकतो किंवा काय कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया आणि ही आपली 15 गाव फेडरेशन अजून उंचावरती नेऊया. खास करून मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं माझ्या टीमच्या वतीने, म्हणजेच मुसाड चांदेवाडी या टीमच्या वतीने. ही स्पर्धा आम्हाला खास आमच्या नावासाठी, म्हणजे मुसाड चांदेवाडी संघ हा आपण आपल्या सर्वांना माहिती आहे 15 गावातील एक दादा आणि एक मातब्बर बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. परंतु ही स्पर्धा आमची कोणत्या प्रतिस्पर्धी संघासोबत नव्हती. ही स्पर्धा आमच्या नावासाठी, आमच्या वाढीसाठी, आमच्या संघासाठी होती आणि आमचा संघाचं अस्तित्व काय आहे आणि काय टिकवायचं आहे त्यासाठी आमचा हा लढा आमच्या स्वतःशी होता. आणि ते माझ्या सर्व भावांनी, माझ्या टीममधल्या ईच अँड एव्हरी पर्सन जो खेळत असेल, जो आम्हाला प्रेक्षक म्हणून सपोर्ट करत असेल, जो आमच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर सपोर्ट करून टाळ्या वाजवून जो सपोर्ट करत असेल, त्या सर्वांचं यश आहे. आणि हे यश मी आई झोलाईच्या चरणी अर्पण करतो, श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खूप सुंदर नियोजन होतं. सर्व माझ्या जयमालिंगच्या टीमला देखील खूप खूप कौतुक. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर रवींद्र सकपाळ. सर्व 15 गावातील देवी देवता, महालिंग महाराज आणि झोलाई देवी, जे 24 संघ इथे खेळले त्यांचे प्रथम मी सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण कसं आहे, जर ते 24 संघ खेळले इथे त्यामुळे ही स्पर्धा मोठी झाली. आणि ते खास करून मी जय महालिंग ह्या संघाचे आणि ह्या कमिटीचे मी खूप खूप आभार मानतो. कारण सुंदर सोहळा आजपर्यंत संपन्न झाला आणि ह्यापूर्वी पण खूप सुंदर नियोजन आयोजन, खूप सुंदर. आणि खास करून माझे जे 4 संघ जिंकलेत, मुसाड चांदेवाडी, वावे जांभूवाडी, राधाकृष्ण वगळाचा माळ आणि आमचा संघ वावे चिंचाडवाडी, सर्वांचे धन्यवाद देतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो. स्पर्धा भरवण्याचं एक मुख्य उद्दिष्ट असतं म्हणजे प्रत्येक मंडळाचं की संघटन वाढवणे. संघटित राहिलो तर खूप मोठी अशी शक्ती इथं असते. मागे एक चर्चा करता करता मला तलवटचे हरिभक्त पारायण शिवाजीराव पालांडे बोलले होते, आभार हे सगळ्यांचे मानायला शिका. नवीन पदाधिकाऱ्यांनी मागच्यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी ती संस्था इथपर्यंत ठेवली म्हणून आपण पुढे पदाधिकारी झालो. या भावनेतून आत्तापर्यंत जे जे अध्यक्ष झाले त्यांच्याप्रती हे मंडळ सदैव ऋणी राहील. त्याचबरोबर मंडळाची एकी काय असते, कुठेही अपघात झाला तरी मंडळ धावत जातं, यात्रा असेल मंडळ धावत जातं, कुठे काही संकट आलं तरी मंडळ धावत जातं, कुठे वैद्यकीय मदत आहे, रक्तदान शिबिर आहे, तिथं सुद्धा मंडळाने धावत जातं, धावत गेलं पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करेन, फक्त आपण खेळणं या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. संघटनेचा उपयोग या 15 गावातील विकासासाठी सुद्धा झाला पाहिजे, संकटकाळी सुद्धा झाला पाहिजे. कदाचित रक्तदान शिबिराचं नियोजन पुणे मंडळ करतंय असं कानावर आहे. जर तशी वेळ आली तर आपण प्रत्येक मंडळाकडून एक 5-5 सभासद दिले तरी खूप मोठं आपण काम करून दाखवू, 15 गावाची मान उंचावून दाखवू. यापूर्वी आम्ही 2 वेळा रक्तदान शिबिर केलं. त्याचा असा फायदा झाला आम्हाला, ज्या वेळेला आपत्कालीन वेळ आली आम्ही डेरवंडला फोन केला, रक्त शॉर्टेज असताना फक्त रक्तदाते मंडळ म्हणून ताबडतोब रक्त उपलब्ध करून देऊन आमच्या रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत. त्यामुळे रक्तदानासारखं पवित्र आणि पुण्यकाम करण्याची जर जिथं कुठे संधी मिळेल कृपया कोणीच ती दवडू नका. यावर्षी मंडळाने एक नवीन विचार केला की आपण कॅलेंडर छापूया, दिनदर्शिका. आणि हा विचार मांडला होता आमचे यावेळेचे नवीन सचिव सूरज दयानंद सुर्वे यांनी, आणि मंडळाने ते उचलून धरलं. अतिशय भव्य दिव्य काम होतं कारण प्रथमच अनुभव होता हा. खूप देणगीदार जमवायचे होते, मोठं काम होतं. आणि गेली 2 दिवस आपण स्पर्धा बघतोय, पण त्यापूर्वीची जी तयारी असते मंडळाच्या प्रत्येक सभासदांनी इथे खूप अतोनात मेहनत घेतली, त्याच्या जीवावर ही स्पर्धा पार पडली. परंतु मंडळाचं एक म्हणणं आहे, कारण एखाद्याला कुणाला तरी वाहून घ्यावं लागतं तेव्हा असं एखादं हे मोठं काम घडतं. आणि एक प्रातिनिधिक म्हणून आमचे सचिव सूरजजी सुर्वे यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते व्हावा. एक प्रतिनिधिक म्हणून आपण स्वतःहून 1-2-3 मान्यवरांनी यावं आणि त्यांचा सन्मान करावा अशी आमची खूप इच्छा आहे. कारण खरोखर अतिशय चांगलं काम आमच्या सचिव साहेबांनी केलं आहे, त्यांच्याप्रती आम्हाला नक्कीच आदर आहे.
धन्यवाद सर्व मान्यवरांचे. सुर्वे आपल्या माध्यमातून या मंडळाची प्रगती अजूनही उंचावर जावो. आपणा सर्व सभासदांचं सहकार्य तुम्हाला निश्चितच लाभेल. इतका वेळ होऊन सुद्धा आपण सर्व मान्यवरांनी खरोखर बहुमूल्य आपला वेळ दिलात. आता आपण लगेचच बक्षीस समारंभाकडे वळतोय. द्वितीय पारितोषिक रोख 15,115 आणि हे पारितोषिक आलंय श्री कल्पेश किशोर देसाई उद्योगपती मुंबई. आणि या पारितोषिक मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते आमचे नागेशजी गजानन पालांडे यांचे सुद्धा आम्ही इथे आभार मानतोय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा चषक आहे कैलासवासी मनोहर सकपाळ यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रताप मनोहर सकपाळ यांच्याकडून हे आलेलं आहे. आणि या पारितोषिकाचे मानकरी ठरत आहेत वावे चिंचटवाडी संघ. आणि हे पारितोषिक गजान शेठ पालांडे आमचे मुंबईतील PSI पोलीस उपनिरीक्षक श्री मोहनराव पालांडे ज्यांचं आम्हाला वर्षानुवर्ष अतिशय मोठं असं सहकार्य लाभलं आहे. मी त्यांनासुद्धा विनंती करतो. फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिलीपजी उतेकर, हरिभक्त पारायण श्रीकांतजी पालांडे, मारुती कदम आपल्या शुभ हस्ते हे आपल्याला पारितोषिक प्रदान करायचं आहे. आणि या पारितोषिकाचे मानकरी ठरत आहेत वावे चिंचाटवाडी संघ. अतिशय सुंदर असा जल्लोष खरोखर याचीच आम्हाला अपेक्षा असते आणि यासाठीच आपण मेहनत घेत असतो. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण गेले 2 दिवसाचा जो उपद्व्याप केला, उत्सव भरला, मेहनत घेतली आणि त्या सगळ्यांवरती मात करून जो विजेता संघ ठरतो त्याच्यासाठी रोख पारितोषिक आलंय 21,121. आणि हे पारितोषिक आम्हाला जे प्राप्त झालंय सन्माननीय दत्तासाहेब मोरे संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्त प्रतिष्ठान मुंबई माजी अध्यक्ष जनता सेवा संघ मुंबई यांचे मार्फत 21,121 असं रोख रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि चषक कैलासवासी शांताराम गंगाराम कदम यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शरद शांताराम कदम यांच्याकडून हे प्राप्त झालंय. आणि या चषकाचे मानकरी ठरत आहेत मुसाड चांदेवाडी संघ. आणि हे पारितोषिक जगन्नाथ उतेकर, माजी सरपंच विष्णू कदम, शरद कदम, मंडळाचे अध्यक्ष अनिकेतजी माबदी, महेश माबदी, चित्राताई चव्हाण आपणा सर्व मान्यवरांच्या हस्ते मुसाड चांदेवाडी दीपकजी पालांडे, हरिभक्त पारायण श्रीकांतजी पालांडे, माजी पोलीस अधिकारी दत्तारामराव पालांडे, मोहनराव पालांडे, सत्यवनजी कदम आपण सर्व मान्यवर, पाडेकर साहेब आपण सुद्धा यायचंय, सरपंच राजू वाघमारे आपण सुद्धा यायचंय. या उत्सवाचे खरोखर मानकरी ठरलाय तो मुसाड चांदेवाडी संघ. या सर्वांनी आपण त्यांचं कौतुक करायचंय, त्यांना सन्मानित करायचंय. या स्पर्धेदरम्यान मंडळाकडून काही चुकून वाकून कोणाला शब्द गेला असेल, मान सन्मानात कुठे आम्ही जर कमी पडलो असेल तर आम्ही इथं दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर शिवम कदम हे मंडळाच्या वतीने आपले आभार मानतील आणि हा कार्यक्रम संपवतील. धन्यवाद वैभवदा. चांगल्या पद्धतीने आमच्या मंडळाने नक्कीच इथे कार्यक्रम केला आहे. तसेच आमच्या 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे महेशदादा महाब्दी हे देखील इथे उपस्थित होते. दिलीपजी उतेकर नक्कीच. आणि पुढच्या वर्षीचा मातब्बर पारितोषिक, पहिलं पारितोषिक इथे डिक्लेअर झालंय ते आमचे कॅप्टन साहेब
दीपक दादा पालांडे यांच्याकडून पुढच्या वर्षीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच येण्यात आहे. त्याबद्दल त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष महेशदादा महाब्दी इथे उपस्थित राहिले. आम्हाला वेळ त्यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्यानंतर दिलीप सर इथे उपस्थित राहिले, त्यांचा मी आभार मानतो. त्यानंतर संतोषदादा आम्हाला वेळोवेळी नक्कीच मदत करतात. त्यांनी देखील मंडळासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं, त्यांचाही देखील मी आभार मानतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, चित्रताई चव्हाण इथं उपस्थित राहिला त्यांचाही देखील मी इथं आभार मानतो. आलेल्या सर्व मोहनराव साहेब पालांडे इथं उपस्थित राहिले त्यांचा देखील मी इथं आभार मानतो. आमचे मुसळ चांदेवाडीचे हबप हरिभक्त पारायण मधुकर काका चांदे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी देखील आभार मानतो. आलेल्या सर्व कार्यक्रमाला क्रीडा रसिक जेवढे उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.